असा होऊन गेला राजा, कोल्हापूरचा राजा, कोल्हापूरचा शाहू महाराजा, कोल्हापूरचा राजा, कोल्हापूरचा शाहू महाराजा, कोल्हापूरचा शाहू महाराजा, कोल्हापूरचा राजा, कोल्हापूरचा शाहू महाराजा. यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेचे ग्रंथपाल मान्य श्री अनिल कदम सर यांनी राजश्रींच्या जीवनाविषयक माहिती, जीवनविषयक माहिती, त्यांचं जे ऐतिहासिक आणि क्रांतिकारक स्वरूपाचं कार्य आहे त्याची माहिती, त्याची ओळख, त्या कार्याची आमच्या विद्यार्थ्यांना करून द्यावी अशी मी कदम सरांना विनंती करतो. आज शाहू महाराजांची जयंती आपण त्यांच्या स्मृतीस वंदन करतो. आज आपल्या प्रशालेमध्ये आयोजित केलेल्या शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त उपस्थित असणारे प्रशालेचे मुख्याध्यापक केसरी पाटील सर, ज्येष्ठ प्रवेशक ए बी कांबळे सर, प्रवेशक जामदार सर, उपस्थित सर्व सन्माननीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधूंनो आणि माझ्या समोर बसलेले विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका महान व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत, ज्याने केवळ एका संस्थांचा कारभार केला नाही, तो हजारो वर्षाच्या अंधारात समतेचा दीप प्रज्वलित केला. ते व्यक्तिमत्व म्हणजे श्री छत्रपती शाहू महाराज. ते व्यक्तिमत्व म्हणजे शाहू महाराज. राजा तोच खरा ज्याच्या मुकुटात सत्ता नसते, तर जनतेच्या मनात एक विश्वासाची चमक असते. शाहू महाराजांचे जीवन म्हणजे विचाराची क्रांती, कृतीची प्रेरणा आणि माणुसकीचा संदेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या शाहीर उभा आहोत, शिक्षणाचे जे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे त्यामध्ये शाहू महाराजांच्या सारख्या राजाचं, दूरदृष्टी राजाचं फार मोठं योगदान आहे. एक काळ असा होता की काही मोजक्याच लोकांप्रती शिक्षण मर्यादित होते, पण समाजातील अनेक घटक शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते. पण शाहू महाराजांनी ठामपणे सांगितलं की ज्ञानाचा दरवाजा प्रत्येकासाठी खुला राहिला पाहिजे, कारण अज्ञानाची साखळी तोडण्याची ताकद फक्त आणि फक्त शिक्षणात आहे. म्हणून त्यांनी शिक्षणासाठी अनेक योजना आल्या, वसतिगृहे सुरू केली आणि दुर्बल घटकांना पुढे येण्याची संधी प्राप्त करून दिली. विद्यार्थी मित्रांनो, शाहू महाराज ते फक्त राजे नव्हते, ते समाजाचे शिक्षक. त्यांनी तलवारीने प्रदेश जिंकण्यापेक्षा विचाराने मने जिंकली. त्यांच्या राजकारभारामध्ये न्यायाला फार मोठे स्थान होते. त्यांनी शेतकरी, कामगार, महिला आणि वंचित समाजातील अनेक सुधारणा घडवून आणल्या. समाजातील भेद मिटवून माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळावा, हेच त्यांचं खरं स्वप्न होतं. विद्यार्थी मित्रांनो, एका राजानं आपल्या प्रजेच्या सुखासाठी इतके करावे म्हणजेच राजश्री होणे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आधुनिक युगात जगत आहोत. मोबाईल, तंत्रज्ञान, विज्ञान यासारख्या मध्ये भरपूर प्रगती करत आहोत. पण शाहू महाराजांचा प्रश्न आजही एक प्रश्न आपल्याला विचारतो, प्रगती म्हणजे फक्त उंच इमारती बांधणे आहे का, की माणसातील भिंती पाडणे आहे का? हा विचार आत्मसात केला पाहिजे. शाहू महाराजांनी आपल्याला शिकवले की मोठेपण जन्माने मिळत नाही, तर तो कर्माने सिद्ध करावा लागतो. जन्म देतो ओळख, पण विचार देतो महानता. मुकुट देतो सत्ता, पण सेवा देते राजश्रीपणाची. विद्यार्थ्यांनो, मी उद्याचे डॉक्टर, अभियंते, वकील, शिक्षक, अधिकारी व्हा, पण पहिल्यांदा चांगले माणूस बना. कारण शाहू महाराजांच्या स्वप्नातील भारताला हुशार लोकांपेक्षा संवेदनशील माणसाची आज गरज आहे. शेवटी इतकेच म्हणतो की समतेचा सूर्य घेऊन जो अंधाराशी लागला, शिक्षणाच्या वाटेवर लाखो जीवांना जोडला, असा तो राजश्री इतिहासात अमर झाला. शाहू विचारांचा दीप आजही मनात उजळला. धन्यवाद.